खडकवासलामध्ये 7 ते 8 गावांचा संपर्क तुटलेला आहे। पुलावर पाणी आल्यामुळे गावामध्ये प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत। खानापूर रांजणे खामगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटलेला आहे। आजही ग्रामीण भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। खडकवासलामध्ये 7 ते 8 गावांचा संपर्क हा तुटलेला आहे। नद्या या ओसंडून वाहू लागलेल्या आहेत। नदी नाले ओढे हे ओसंडून वाहू लागलेले आहेत आणि याचं पाणी हे पुलावरून जात आहे, त्याच्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। खडकवासलाच्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे। खडकवासल्यामधील अनेक ठिकाणी भात शेती वाहून गेली आहे। पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। अनेक ठिकाणी माती देखील वाहून गेलेली आहे। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। भात शेती अक्षरशः या पाण्यासोबतच वाहून गेलेली आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या भंडारदरा धरण परिसरामध्ये पावसाचा तांडव पाहायला मिळतोय। 24 तासामध्ये तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। घाटघर परिसरामध्ये तब्बल 321 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आदिवासी दुर्गम भागामध्ये जोरदार पाऊस होतोय। भंडारदरा धरण परिसरातील पर्यटन स्थळ बंद आहे। जळगावच्या हातनूर धरणातून तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे तापी नदीला मोठा प्रवाह आलाय। पाण्यामुळे नदीकाठावरील विहिरी, हातपंप आणि शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मोठा दिलासा मिळालाय। भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे। दरम्यान तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला।